हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनल A1 अकॅडमीवर। फायनली 10वी आणि 12वी बोर्ड विद्यार्थ्यांकरता त्यांच्या निकालाबाबत खूपच महत्त्वाची बातमी समोर येते आणि उद्या फायनली तुमचा 10वी आणि 12वी बोर्डचा निकाल जाहीर होणार आहे। याबाबत खूपच महत्त्वाची लेटेस्ट न्यूज आली आहे जी खूपच व्हायरल आणि खूपच ट्रेंडिंग होत आहे। म्हणजेच काय फायनली तुमचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। सोबतच टाइम काय राहणार आहे, पूर्ण लेटेस्ट न्यूज आपण पाहणार आहोत। सोबतच पूर्ण फुल अँड फायनलाइज ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित पडणार आहे। आता खूपच सारे विद्यार्थी खूप सारे न्यूज पाहून पूर्ण फ्रस्ट्रेट झालेले आहे, पूर्ण त्रस्त होऊन गेलेले आहे की फायनली आमचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। काय उद्या 10वी बोर्डचा निकाल आहे की 12वी बोर्डचा निकाल आहे, पूर्ण क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये असतील। डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ एंड पर्यंत नक्की वॉच करा। जी लेटेस्ट न्यूज आहे, खूप व्हायरल होत आहे, ते पूर्ण मी तुम्हाला दाखवून देत आहे। तर बघा, सर्वच विद्यार्थी काय करतात, महाराष्ट्र 10th बोर्ड रिझल्ट 2024 किंवा डेट पाहण्याकरता गुगल सर्च करतात आणि त्यांना असे काही स्टोरीज दिसतात। तर बघा, यामध्ये तुम्हाला क्लिअरली काय दाखवलेलं आहे, प्रत्येक न्यूज मी इथे रीड केलेली आहे, पूर्ण वाचलेली आहे। बघा, MSBS HSC मतलब तुमचा 10वी आणि 12वी बोर्डचा जो निकाल आहे ऑफिशियल, तो 10 मेला जारी होणार आहे, 10 मेला रिलीज होणार आहे, अशा प्रकारे येथे तुम्हाला न्यूज पाहायला मिळत असेल। तर बघा, मिंट झालं, नागपूर टुडे झालं आणि सोबतच बघा इतर सुद्धा अशाच स्टोरी तुम्हाला पाहायला मिळतात। तर येथे तुम्हाला प्रत्येक स्टोरीमध्ये आणि प्रत्येक न्यूजमध्ये 10 मे हीच रिझल्ट डेट दिसत असेल। काय फायनली 10 मे म्हणजेच उद्याच तुमचा निकाल जारी होणार आहे का? बघा, येथे तुम्हाला क्लिअरली दिसत असेल, महाराष्ट्र बोर्ड लाईकली टू बी रिलीज स्कोर कार्ड ऑन 10 मे। ठीक आहे, त्यानंतर बघा खूप सारे असेच न्यूज आहेत। तर काय फायनली 10 मेला तुमचा रिझल्ट येणार आहे का? तर बघा, काही न्यूज तुम्ही जर ओपन करून पाहिल्यात तर फायनली तुम्हाला हेच पाहायला मिळत असेल की येथे 10 मेला तुमचा रिझल्ट येतो आणि फायनली ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही तुमचा रिझल्ट, तुमचा स्कोर कार्ड तुम्ही उद्या डाउनलोड करू शकता। बघा, सिंपल मी तुम्हाला एक न्यूज आहे, जी न्यूज मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे। बघा, एक मिनिट अगोदरच ही न्यूज आलेली आहे। बघा, MSBS HSC 10th and 12th रिझल्ट 2024 महाराष्ट्र बोर्ड लाईकली टू बी रिलीज स्कोर कार्ड ऑन May 10। तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली हे जेवढ्या पण न्यूज आहे, ठीक आहे, जेवढ्या पण न्यूज तुम्ही पाहता किंवा तुम्ही आणि यूट्यूबवर खूप सारे असे न्यूज पाहता की तुमचा जो निकाल आहे आज किंवा उद्या जारी होणार आहे, 10 मेला 2 वाजता जारी होणार आहे, तर बिलकुल हे जे न्यूज आहे बिलकुल फेक न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो। यावरती, या स्टोरीजवरती किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करता तर असं करू नका, हे बिलकुल फेक इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे। तर फायनली उद्या तुमचा निकाल कोणत्याही हालतीत जारी होऊ शकत नाही। ठीक आहे, सिंपल शब्दात जर म्हणायचं म्हटलं तर उद्या फायनली तुमचा निकाल 100% येणार नाही आहे। ठीक आहे, तर फायनली तुमची रिझल्ट डेट काय आहे, सोबतच रिझल्ट डेट सोबतच टायमिंग तुमचा काय राहणार आहे, हे पूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा आणि विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा। सोबतच तुमचा रिझल्ट लागल्यानंतर, रिझल्ट नंतर पण अंटिल युअर ॲडमिशन, ठीक आहे, अंटिल युअर ॲडमिशन तुम्हाला फुल सपोर्ट राहणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका। तर चला, फुल अँड फायनल आपण पाहून घेऊया तुमचा रिझल्ट टाईम काय आहे, रिझल्ट डेट काय आहे, ज्यावेळेस 12th आणि 10thचा रिझल्ट लागणार आहे। त्या अगोदर बघा, खूपच मोठा डाटा समोर येत आहे, खूपच मोठी माहिती समोर आलेली आहे स्टेट बोर्ड रिगार्डेड। बघा, 10वी आणि 12वी बोर्ड यावर्षी किती साऱ्या लॅक्स ऑफ स्टुडंट म्हणजे किती लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। बघा, ॲज पर द मीडिया रिपोर्ट, सर्वात अगोदर 12th बोर्डची येथे जो म्हणजे पूर्ण आकडा दिलेला आहे, पूर्ण नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड इन 12th बोर्ड एक्झाम 2024 पाहू शकता। 15,13,909 स्टुडंट्स, ठीक आहे, रजिस्टर झाले होते, म्हणजे 15 लाख प्लस विद्यार्थ्यांनी यावेळेस 12th बोर्डची एक्झाम दिलेली आहे। आणि सोबतच बघा, येथे तुम्हाला गर्ल्स आणि बॉईज किती होते हे पण सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर बघा, 10वी बोर्डमध्ये किती विद्यार्थी होते बघा, तुम्हाला इथे इन्क्लुडिंग टोटल पण आकडा दिलेला आहे। तर बघा, ओव्हर 16 लाख स्टुडंट अपियर्ड फॉर क्लास 10, म्हणजेच बघा 15 लाख प्लस विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डची एक्झाम, सोबतच क्लास 10thमध्ये जवळपास 16 लाख प्लस विद्यार्थी यावेळेस अपियर्ड झाले होते। तर फायनली रिझल्ट येण्याकरता थोडा उशीर तर लागणारच आहे। बघा, इन्क्लुडिंग अ टोटल ऑफ यानी की 3,64,314 स्टुडंट फ्रॉम द मुंबई डिव्हिजन अलॉंग हॅव्हिंग 6 डिस्ट्रिक्ट। तर बघा, जवळपास 3,64,314 स्टुडंट अपियर झाले होते मुंबई डिव्हिजनकडून। तर बघा, एवढा सारा डाटा हा समोर येत आहे आणि निकाल लागण्याकरता थोडा उशीर तर होणार आहे, परंतु फुल अँड फायनली आता पाहूया 10वी आणि 12वी बोर्ड रिझल्ट डेट काय आहे। तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा। तर बघा, आपण आलेला आहे महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, जेथे तुम्हाला 100% फुल अँड फायनली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहायला मिळते। सर्वात अगोदर एक तर फिक्स झालं की तुमचा जो रिझल्ट आहे 12वी बोर्डचा, तो 10 मेला कन्फर्म नाही आहे, 10 मेला तो रिझल्ट येणार नाही आहे। जे पण तुम्हाला फेक न्यूज देत आहे त्यापासून तुम्ही वाचा। आणि विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर तुम्हाला खूप सारे असे फेक न्यूज पाहायला मिळतात, तर बिलकुल तुम्ही त्यावरती ट्रस्ट करू नका। तर बघा, 12वी बोर्डचा जो निकाल आहे तो केव्हा जाहीर होणार आहे, सर्वात अगोदर जे पण काही लेटेस्ट न्यूज किंवा काही पण नोटीस जारी होते ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती, म्हणजे येथेच तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनच्या बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळते। जशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, इथे न्यू म्हणून काही नोटीस येत आहे। तर बघा, येथे सर्वात अगोदर अपडेट येताच तुम्हाला या चॅनल माध्यमाद्वारे कळवण्यात येणार आहे। तर बघा, जो 12th बोर्डचा रिझल्ट आहे, ठीक आहे, 12th बोर्डचा रिझल्ट आहे तो जवळपास 15 मे पर्यंत ऑफिशियल नोटीस, ठीक आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र बोर्डची, यावरती तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये 15 मे पर्यंत तुमची नोटीस जारी होणार आहे। ज्या नोटीसमध्ये तुम्हाला क्लिअरली रिझल्ट डेट मेन्शन होताना दिसेल, त्यामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वी बोर्डची रिझल्ट डेट कन्फर्म केलेली दिसेल आणि त्यावर तुमचा रिझल्ट डेट प्लस टाईम सुद्धा नोंदवला जातो। तर फायनली खूपच लवकर तुमची नोटीस येथे जारी होणार आहे। तर
तर बघा फायनली जो 12वी बोर्डचा निकाल आहे तो 15 मे नंतरच जारी होणार आहे. खूपच लवकर ऑफिशियल नोटीस येतात. सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल माध्यमाद्वारे अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 12वी बोर्डचा निकाल आल्यानंतर काही दिवसांनी जवळपास 7 ते 8 दिवसांनीच 10वी बोर्डचा निकाल जारी होतो. म्हणजेच 10वी बोर्डचा जर निकाल आहे तो याच महिन्यामध्ये म्हणजेच मे महिन्याच्या लास्ट वीकमध्ये जारी होणार आहे. ठीक आहे, मे महिन्याच्या लास्ट वीकमध्ये. तर खूपच लवकर येथे तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये नोटीस येताना दिसेल. आणि जशा प्रकारे तुमची लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये ऑफिशियल फुल अँड फायनली 100% ट्रस्टवाली जी नोटीस आहे ते रिलीज होताच तुम्हाला सर्वात अगोदर A1 अकॅडमी या चॅनल माध्यमाद्वारे अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि फेक व्हिडिओजपासून किंवा फेक न्यूजपासून वाचा जे तुम्हाला सांगत आहे की रिझल्ट आज कालमध्ये येतात. तर विद्यार्थी मित्रांनो फायनली लेटेस्ट न्यूज येताच तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कमेंट करायचे आहे की आफ्टर 10th 12th बोर्ड तुम्हाला कोणत्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घ्यायची आहे आणि तुमचा एक्सपेक्टेड पर्सेंटेज जे तुम्हाला मिळू शकतात 10वी 12वी बोर्डमध्ये कमेंट नक्की करा. तर 10वी आणि 12वी बोर्ड निकालाबाबत काही पण लेटेस्ट न्यूज आणि नोटीस येताच तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनल माध्यमाद्वारे अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. सो सबस्क्राईब नाव अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्स.